नमस्कार मैत्रिणींनो, अन्वय आणि मम्मा ह्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज चिकनचा बेत होता आणि आता तुम्ही बघितले मी रश्श्यामध्ये लसणाचे गड्डे टाकलेले होते। आणि जर तुम्ही चिकन मॅरिनेट करायला विसरला असाल तर मी तुमच्यासाठी खास ट्रिक आणली आहे, तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पुढे कंटिन्यू पाहत राहा। तर इथं मी 750 ग्रॅम चिकन आणून दिलेलं होतं आमच्या साहेबांनी। स्वच्छ धुवून घेतले 2-3 वेळा। ते आता पाणी काढून वगैरे धुवून घेते आणि शिजवायला आता टाकते। पातेलं गरम करायला ठेवते, त्यामध्ये तेल टाकलं, कांदा टाकला, चिकनमध्ये तोवर मीठ आणि हळद टाकून जरासं मिक्स करून घेतलं। चिकन आणूनच दिलेलं मला 12 वाजता, म्हटलं आता मॅरिनेट कधी करत बसायचं आणि ते चिकन शिजायचं कधी आणि जेवायचं कधी। मग म्हटलं आता डोकं लावूया आणि ती ट्रिक वापरून बघितली तर चिकनचा रस्सा, चिकन सुक्कं खूप भारी झालेलं, माझ्या भाषेत वंटास झालेलं। इथं मी तेलात कांदा भाजून घेतला, त्यामध्ये जरासा कांदा लाल गुलाबी होऊस तर परतून घेतला, चिकन त्यामध्ये टाकलं। आता चिकन त्याच्या अंगच्या पाण्यात जरासं त्याला पाणी सुटू दे, मग आपण वरनं जे पाणी ओतूया गरम पाणी। इथं मी 2 ते 3 कांदे, 2 टोमॅटो, 1 लसूण गड्डा, कोथिंबीर सगळं म्हणजे सगळं तेलात परतून घेतलेलं बरं का। कोथिंबीरसुद्धा आणि आलं लसूणसुद्धा तेलात परतून घेतलेलं, ते बारीक करून घेतलं। तर खोबरं जरासं मी भाजायला ठेवलेलं, खोबरं, तीळ, जिरे, 2-3 लवंगा, मिरे, तीळ तर पाहिजेतच, आणि खोबरं हे सगळं, दालचिनीचा 1 तुकडा, हे सगळं मी मिक्सरवर आधी तव्यावर भाजून घेतलं सगळं, मग ते मिक्सरमध्ये बारीक केलं। मी ओला मसाला म्हणजे कांदा टोमॅटोचा मसाला आणि हा जो आपण खडे मसाले करतो त्याचं वाटण वेगवेगळं वाटते आणि वेगवेगळं ते वाटून घेते आणि मसाल्यात पण टाकताना वेगवेगळंच टाकते। इथं आता पहिल्यांदा आपण सुक्याची तयारी करूया। कढई ठेवली, तेल तापत ठेवलं, तमालपत्र त्यात जरा हे घेतलं, टाकलं, कांदा टाकला, त्यामध्ये पहिल्यांदा कांदा टोमॅटोचा मसाला त्यामध्ये टाकला, तो व्यवस्थित भाजून दिला। व्यवस्थित भाजू दे म्हटलं, चांगलं त्याला तेल सुटू दे म्हणून झाकून ठेवलं। तर इकडं मी रश्श्याची तयारी करायला घेतली। पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं, तमालपत्र टाकलं। आता त्यामध्ये मी ओला मसाला म्हणजे कांदा टोमॅटोचा मसाला आता टाकणार आहे बरं का। तमालपत्र चांगलं आधी व्यवस्थित भाजले की मग कांदा टोमॅटोचा मसाला टाकला। मला तर चिकनला आधी की नाही रस्सा छान झाला ना मग चिकन खाऊ वाटते बरं का। तसं मी चिकन खात नाही पीस मसाला तेवढाच खाते, आत्ताच खात नाही असं नाही, पहिल्यापासूनच खात नाही, लहान असल्यापासूनच मला चिकन मटन नॉनव्हेज हा प्रकार आवडत नाही। पण अंडं तेवढे खाते बरं का, धड मी व्हेजिटेरियन गटात पण येत नाही, नॉन व्हेजिटेरियन गटात पण येत नाही, अंडं तेवढं खाते। अंड्याची बुर्जी, ऑमलेट मला आवडतं, ते मी खाते। मग आता मिस्टर ओरडायला लागलेत खा म्हणून, आता सुरुवातीपासून मी पहिला रस्सा खायची जरा प्रॅक्टिस करायले। मग म्हटलं रस्सा जरा मस्तच करूया। हे बघा इथं मसाल्याला किती छान तेल सुटले। मग म्हटलं आता हा मसाला भाजत आला आहे तोवर ते वाटण टाकूया। खोबरं, तीळ, जिरं, दालचिनी ह्या सगळ्याचं वाटण टाकलं। आता ते मी झाकून ठेवले, ते एक आता मस्त त्याला तेल सुटू दे। पाणी तर घालणं आपलं आहेच, पाणी तर घालायलाच पाहिजे, तेवढा मसाला त्याला भांड्याला वाया जातोय। मग ते सगळं सुक्याचं रश्श्याचं व्यवस्थित असं भाजत आलं वाटण की मग मी त्यात लाल तिखट, एव्हरेस्टचा चिकन मसाला हे सगळं घातलं। आणि त्यात मला अन्वय एक दमवत होता मध्ये रविवार असल्यामुळं लेट उठलेला आणि आई होते का नाही चिकन असं करत बसलेला। त्याला नाश्त्याला पण त्यानं काय खाल्ला नव्हता, का तर चिकन खायचं होतं म्हणून। आई चिकन कर म्हणून मग त्याला आळणी काढून दिलेलं, तर आळणी नाही खाल्ला बरं का त्यानं। आळणी आणि मी चपाती दिलेली तर नाही खाल्ला त्यानं, ते त्याला तिखटच पाहिजे होतं, रस्सा प्यायचा होता त्याला पण। मी तर एव्हरेस्टचा मसाला घालून घेतला दोन्हीमध्ये
आमच्यात जास्त तिखट खात नाहीत म्हणून 1-2 चमचे तिखट घातलं, हळद घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता चला त्याला झाकून ठेवूया, वरती जरासं पाणी घालूया. हां, आता इथं आली माझी मेन ट्रिक. जर आपण मॅरिनेशन करायला विसरलो असेल, आपल्याकडे तेवढा वेळ नसेल, तर एक चमचाभर तुम्ही त्यामध्ये मसाला भाजताना दही घालू शकता. दह्याने खूप छान टेस्ट येते. आंबट तिखट असा रस्सा होतो आणि खरंच रस्सा सुपर झालेला. मी खात नसणारी मुलगी वासानं मी खाल्ले, म्हणजे रस्सा पिले, म्हणजे तुम्ही विचार करा किती छान झाला असेल. हे बघा, दही घातल्यानंतर मी ठेवलेलं भाजत मसाला किती छान तेल सुटले, त्याचा रंग बघा किती छान आलाय. हे बघा कट, वा 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 वा, कट बघूनच मस्त असं जे चमचमीत जे चिकन असतं ना ते झालेलं. हा मला मसाला अजून जरासा भाजायचा होता, म्हटलं भाजू दे, तर आपण तिकडे आमटीची रश्श्याची तयारी करूया. रस्सा तिकडे जरा मी उकळत ठेवलेला, उकळी येऊ दे म्हणून. आता त्यामध्ये मला लसूण घालायचा होता. तर ही जी लसणाची ट्रिक जी होती ती मला जिजूंकडनं कळालेली. लसूण घ्यायचा, त्याचे गड्डे असतात की नाही, त्याचा वरचा पाला काढायचा आणि ते रश्श्यामध्ये टाकायचं उकळताना, रस्सा उकळताना, किंवा तुम्ही जो मसाला भाजत असता त्यावेळेस जरी तो गड्डे टाकून ते व्यवस्थित भाजून घेतलं तरी पण छान टेस्ट येते. मग ते खाताना असा लसूण चोकून खायचा बरं का, असाच खायचा नाही. हे बघा, व्यवस्थित असं सगळ्या पाकळ्या त्याचं वरची जे सालं असतात ते सगळं काढून घ्यायचं आणि वरनं टाकायचं. मला लसूण आधी टाकू का नको कन्फर्म नव्हतं, मग अक्षयंना विचारलं तर टाक म्हणले, मला आवडते म्हणून. मग परत नंतर मी टाकलं. मसाल्यात जरी तुम्ही भाजताना त्यावेळेस घातलं तरी खूप छान व्यवस्थित लसूण भाजला जातो आणि त्याला टेस्ट खूप छान येते. चला, आता रश्श्याचा एवढा वास येत होता ना, म्हटलं जरासं पिऊन बघूया. मग काय, आवडला बाबा मला. खूप मस्त झालेला. हे बघा किती छान मस्त येतोय.